तिसऱ्या भागाचा स्थूल वाचनाचा पाठ वीरांगना. पृष्ठ 59. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या, आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि समाज ऋण यांची जाणीव निर्माण व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे. देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक आणि त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचं भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणं हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसतं. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु ह्याच वेळी कर्नल महाडिक यांचं सैन्यात राहण्याचं अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात होऊन भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार. आपल्या 2 मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. प्रत्यक्ष फोटो आहे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचा. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc आणि MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचं काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी आणि स्वराज ही त्यांची 2 अपत्य. कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा आणि आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचं कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आलं. नियतीच्या आघाताने खचून जाणं वीरपत्नीच्या स्वभावातच नसतं. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली आणि स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे झाली. तिथे त्यांनी 11 महिन्यांचं अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. पृष्ठ 60. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आई-वडील, सासरची मंडळी आणि मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असं त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसंच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केलं होतं. परंतु ती सर्व प्रलोभनं झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला.
त्याचवेळी पित्याचं छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचं, जिद्दीचं मूर्त रूप आहे. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्म वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचं ते एक साधन ठरलं. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणं कठीण होतं असं त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्वाचं वाटतं, कारण त्यांच्या मते एखादं मुक्कामाचं ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटतं. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचं जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तिथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचं आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. आपण जे काम करतो, मग ते कोणतंही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचं असतं असं त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना आणि स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचं स्वप्न त्या उभं करतात. पती निधनाचं असीम दुःख बाजूला ठेवून पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. कृती आहे 1. खालील आकृती पूर्ण करा. लेफ्टनंट स्वाती महाडिक, त्यांचं शिक्षण, त्यांचा निर्धार, त्यांचा स्वभाव हे मुद्दे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 2. कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा. 3. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं. स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. 4 टिपा लिहा. देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. 5. प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणं म्हणजेच यश हे या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. 6. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचं तुमचं विचार स्पष्ट करा. 7. हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा. पृष्ठ 61. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचं साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं महत्वाचं असतं. त्यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं समाजहिताचं मोलाचं कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा प्रत्यक्ष फोटो दिलेला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथे जन्मलेल्या आणि सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरल्यात. कारण त्यांचं सामाजिक कामही स्तुत्य आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केलं आणि नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजेच सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षांच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिलं आणि पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कार्य केलं.
विविध कारणांमुळे स्वतःचं घर सोडून निघून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या आणि भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचं मोठं कार्य रेखा मिश्रा यांनी केलं. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचं मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे असं म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांची भांडण करून स्वतःचं घर सोडून पळून आलेली मुलं, मुंबई शहराचे आणि अनेकदा बॉलिवूडचं आकर्षण असलेली मुलं, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली आणि चुकलेली मुलं, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुलं, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केलं. त्यामुळेच कुटुंबांपासून दुरावलेली अनेक मुलं पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावं लागलं. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील चॅटवरून अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणं आणि त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणं हे तर फारच जिकिरीचं असतं. कारण 14-15 या वयोगटातल्या भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणं सोपं नाही. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचं भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावं लागतं. हे मोठं आव्हानच आहे. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुलं कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, अन्यथा त्यांचं भविष्य काय असतं याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं भविष्य घडवणं अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्याचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा.